सुरुवात कर विकी. ओके, आपण आपल्या उपासनेस सुरुवात करूया. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचे जय जयकार करा. सर्व माणसांनो स्तुती गा, गुणगान गा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र परमेश्वरा, आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वरा देवप्पा, तू आम्हाला आजपर्यंत सहाय्य केलं देवप्पा, मधून तू दे उपकार मानतो देवप्पा. 2020 वर्ष आम्हाला इतकं चांगलं सांभाळलंस देवप्पा, आमच्या मंडळीला सर्वांना सांभाळलंस देवप्पा. तसंच 2021 हे वर्षही आम्हाला आणि आमच्या मंडळीला आणि आमच्या पालक सर्वांना चांगलं सांभाळलंस, म्हणून तुझा धन्यवाद देतो देवप्पा. थोर मान आणि गौरव दे बाप्पा, तुझ्या नावाने मागतो म्हणून तू ऐक दे बाप्पा. आमेन. मंडळी यावेळेस उभे राहतील आणि गीत क्रमांक 1 ही काल सरोवर आपण मिळून गाऊया. हर्ष नवे आले, हर्षाला झाले. बंधू नवे आले, कारण हर्षाला झाले. बंधू भगिनीची वाकरिता वर्ष एक गेले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला मिळाले. ख्रिस्तीपणाचे तेज पाहुनी दूर मेले. ख्रिस्तीपणाचे तेज पाहुनी दूर मेले. व्रत मानेले, कारण हर्षाला झाले. प्रेमाची जयरा जया जगी गृहीरथ गेले. देवाची चेरा जया जगी दिवत गेले. दिवत गेले, कारण हर्षाला झाले. मधुमतीची नयनी दर्शन भेटले. बांधुजीच्या प्रभूची दैवत से नुरले. वर्ष नवे मुरले, कारण हर्षाला मिळाले. देवदूत आज उद्या एक तसेच आले. ते आज उद्या एक तेच आले. एक तेच आले, कारण हर्षाला मिळाले. एकाच्या एक सुखानुभविले. स्वाचाचा कर्मफळी हे सुख अनुभविले. सुख
अनुभविले कारण हर्षाला झाले क्षणवे आले कारण हर्षाला झाले. यावेळेस मी आपल्यासाठी माझी साक्ष देणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 29ला कोरोना पॉझिटिव्ह झालेलो. ओके. आता सर्वजण आपण मिळून मतांगीकार म्हणूया आणि मंडळी उभे राहतील आणि मतांगीकार मध्ये आणि आपला सर्वसमर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या रूपाने योगाने गरुरूपी झाला कुमारी हिच पासून जन्मला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभ दिले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृतलोकातून उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला देव जो शक्तिमान याच्या उजवीकडे बसला आहे तिथून तो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येणार आहे. त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्थिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याच्यावर मी विश्वास धरितो. आमेन. ऑक्टोबर 29ला मी कोरोना पॉझिटिव्ह मंडळी आता खाली बसतील. सॉरी. ऑक्टोबर 29ला मी कोरोना पॉझिटिव्ह झालेलो आणि त्याच्यानंतर 15-16 डेज मी हॉस्पिटलमध्ये होतो DY पाटील मध्ये. मग 15-16 डेज देवबापांनी मला तिथे सांभाळलं मला त्याच्यातून बाहेर काढलं. मी देवबापाच्या नावाची स्तुती देतो देवाच्या नावाला गौरव करतो आणि त्याचबरोबर हे नवे जीवन देवाच्या नावाने अर्पित करतो आणि देवाच्या नावाची स्तुती करता आणि महिमा करता. आणि त्याचबरोबर देवबापांनी माझ्या पप्पांनाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे पप्पाही पॉझिटिव्ह सापडले होते व तेही DY पाटील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि 1 महिना जवळजवळ ते ICU मध्येच होते आणि 1 महिन्याच्या नंतर ICU मधून बाहेर काढलं देवबापांनी त्यांना आणि सुखरूप आमच्या घरी आमच्या सर्वांबरोबर आम्हा दोघांना बाहेर आणलं. म्हणून मी देवाच्या नावाला महिमा आणि गौरव देतो. थँक्यू. आता मध्यस्थीची प्रार्थना आपल्यासाठी मंडळीचे पायक साहेब करतील. सॉरी साहेब काही चूक झाली असेल तर. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर गौरवसारे परमेश्वरा आकाश पृथ्वीचे उत्पन्न करता मानवाचे निर्माण करता प्रभू देवा आज प्रभू 2031 वर्षाचा पहिला दिवस तो आमच्या जीवनामध्ये लावू दिलास. तुझ्या कृपेने दयेने परमेश्वरा जिवंताच्या विवाहात जीवन ठेवलंस आणि पृथ्वी पवित्र मंदिरामध्ये आत्म्याने खरेपणाने तुझी उपासना करण्यासाठी प्रमाण उपस्थित केलंस आणि म्हणून अतिशय नम्र अंतकरणानं तुझ्या मनापासून उपकारांत प्रभू जे प्रियजन पुऱ्या ठिकाणी आलेले आहेत येण्याच्या मार्गामध्ये आहेत आणि ज्यांच्या परीक्षा असून सध्याच्या परिस्थितीमुळे जे काही प्रभू बंधन आहेत त्यामुळे प्रभू त्यांना येता येत आहे त्या ठिकाणी प्रभू त्या प्रत्येकाला आशीर्वाद होऊ दे आणि तुझ्या मनापासून उपकारांत प्रभू 2020 वर्षभर राखलं सांभाळलंस. त्या महामारीतून जात असताना परमेश्वरा कृपेच्या दयेचा पहारा आमच्यावरती ठेवलास आणि प्रभू आम्हाला सही सलामत निवर्षामध्ये आणलंस आणि म्हणून तुला मान महिमा आणि गौरव योगाने असो.
आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, या वर्षाची पूर्ण सुरुवात करत असताना या वर्षाचे सर्व महिने, सर्व दिवस, सेकंद, मिनिट, तास, आठवडे परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याला भरून काढ प्रभू. जीवनी रक्ताने प्रभू जगातली सर्व बंधनं, सैतानी हल्ले, डॉपेज सर्व तो बांधून काढ परमेश्वरा. आणि हो दे प्रभू खरोखरच तुझं जीवनी रक्त जे तू सांडलेलं आहेस प्रत्येक सेकंद तो शुद्ध आणि पवित्र करून तू गौरव करण्यासाठी परमेश्वरा, विश्वासानं आम्हाला समोर जाण्यासाठी विश्वासाचं आम्हाला जिवंत होते. तुला प्रभू प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, तुला मागतो प्रभू केवळ तुझ्या कृपेने आम्हाला लाभलेला आहे. आणि म्हणून प्रभू ही महाराष्ट्र देणगी तू संपूर्ण जगाला दिलेली आहेस की आम्ही बापा ते ओळखावं, जाणावं, तुझ्या पायथ्याशी यावं आणि परमेश्वरा दिलेल्या संधीबद्दल आणि तुझं गौरव करून तुझ्या गौरवाचा वापर करावा आणि मानवतेसाठी त्याचा प्रभू उपयोग करावा. अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला तुझे. आणि तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, प्रभू कळत न कळत गेल्या वर्षभरामध्ये जे काही चुका, अपराध, पातकपूर झाले असतील त्याचे दयेने कृपया क्षमा कर. आणि जे काय तुझ्या पूर्व गर्वासाठी झालं असेल त्याचा दयेने कृपेने स्वीकारतो कर. तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, आमच्यामध्ये प्रत्येक लातो समाज सर्व कुटुंबाला कर. मुंबई शहराच्या गाव परिस्थितीमध्ये वातावरण मध्ये प्रभू वास्तवासाठी असताना प्रार्थना करतो प्रभू त्या प्रत्येक कुटुंबाला ज्या पवित्र दयासनावर उंचावतो प्रभू. आकाश आणि कपाळे उघडून तुझ्या आशीर्वादानं प्रत्येक कुटुंबाला राहस आणि सांभाळ. प्रत्येक कुटुंबाच्या गरजापूर तुला माहित आहे, विनंती तुला माहित आहेत, प्रार्थनापूर तुला माहित आहे परमेश्वरा. प्रत्येक कुटुंबाचं साहित्य कर आणि खरोखर परमेश्वर तुझं आरोग्य आणि चांगुलपण, तुझा आनंद, तुझा आशीर्वाद प्रत्येक घरामध्ये नांदू दे प्रभू. हे तुझ्या पवित्र पाय जाऊ नवरा अंतकरणात प्रार्थना विनंती करतो. तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, जे प्रभू आमच्या मंडळीमध्ये विधवा आहेत, अनाथ आहेत, पोरके आहेत, अन्ना वाचून, वस्त्र वाचून, निवारा वाचून आहेत, आमच्यासाठी पुरुष संपूर्ण जगाच्या पाठीवर परमेश्वरा त्या प्रत्येकाचा आशीर्वादामध्ये गातो राहा. तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, पूर्ण मंडळी तू शरीर आहे त्याच मस्तक आहेस. यांना शरीराची रचना पूर्ण करण्यासाठी शिवेचे जे पूर्व भिन्न भिन्न अंग आहेत, शाबा शाळा, WCS, सर्वसंघ, मेथर्समॅन आणि सर्व विशेष आणि स्थायी समित्या त्याचे अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ या प्रत्येकाला तुझी महानाची कृपा तो कर परमेश्वरा. आणि आपलं सर्व व्यवहार कामकाज राखून या मुळीचे पूर्ण धुरा वाहत असताना तुझा मोठा आनंद, तुझा आशीर्वाद त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू दे. यासाठी परमेश्वरा त्या मुळीची भरभराट व्हावी आत्मिक जीवनामध्ये, सांख्यिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये. आणि विशेष करून जेव्हा तुझं येणं पूर्व पुन्हा होणार आहे, पृथ्वी खरोखर सुरकुती नसलेली, त्याच्यापर्यंत डाग नसलेली अशा मंडळीची असं प्रभू सामोरं येण्यासाठी त्या प्रकारचं पावित्र्य तू द्यावंस अशी प्रार्थना विनंती करतो. त्याला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा. म्हणजे तू प्रत्येक लहान तुझे वडील वयस्कर आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, बरेचसे लेकर आहेत. प्रार्थना विनंती करतो प्रत्येकाला राख आणि सांभाळ आणि प्रभू योग्य दिशा त्यांना लावावी असं दयेनं आणि कृपेत कर. आणि तुला प्रार्थना विनंती करतो परत उपकार मानतो. गेल्या दिवसामध्ये, वर्षभरामध्ये प्रभू या करोनामुळे आमच्या मध्ये जे काही लहान तर प्रभू पीडित होते, पण तो प्रभू इतका तो सुंदर, इतका चांगला देव आहे. त्यांच्या मंडळीच्या प्रार्थना दयेच्या कृपेच्या केल्यास आणि प्रभू धुपाप्रमाणे त्याचा स्वीकार करून त्या सुगंध प्रभू त्या प्रत्येकाला सही सलामत राखलं त्याबद्दल पाया नात्याने मनापासून तुझे उपकार मानतो. आणि प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, होते पृथ्वी पुढे तू राख आणि सांभाळ. आणि ही जी महामारी आहे प्रभू लवकरात लवकर संपुष्टामध्ये यावी. आणि पुन्हा जे जगाचं जीवन आहे, मंडळाचं जीवन आहे, कुटुंबाचं जीवन आहे प्रभू असं ते सुरळीत व्हावं असं दयेने कृपेत कर. त्यासाठी जे काही डॉक्टर्स, परमेश्वर पब्लिक हेल्थ सेक्टर्स जे काही त्यासाठी प्रार्थना प्रयत्न करत आहेत, वॅक्सिन काढण्यासाठी परमेश्वरा योग्य असं ते मिळावं प्रभू असं तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रार्थना करतो म्युनिसिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, इतर सोशल वर्कर्स आणि सर्व ऑर्गनायझेशन परमेश्वरा जे जीवपूर्वी सेवा करत आहेत त्या प्रत्येक कृपा कर, दया कर, मोठा आशीर्वाद तू दे. आणि तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, प्रभू आमच्या चर्चचे प्रकल्प आहेत आणि पवित्र मंदिर प्रभू उभारण्यासाठी त्यासाठी कृपा दयात करो. आणि चारी मंडळांना तू आशीर्वाद भरून काढ, फळा वर्ग आणि प्रभू पाण्याची कमिटी प्रत्येक काढतो राहा अशी प्रार्थना करतो.
तुला प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, प्रभूच्या कानपूरसाठी आमच्या कानपूरच्या सर्वांना डॉक्टर अनिल कुमार सरवण, मॅडम शिला सरवण, त्याचे लेकर रोहन, त्याची प्रिपत्नी आयना नेता, त्या प्रत्येकाला आशीर्वाद परमेश्वरा. डीएस वर्ग, पाळक वर्ग, डिक्टनेसेस आणि सर्व स्टेटचे मंडळा परमेश्वरा. संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सेवा चालू आहे तो आशीर्वाद कर परमेश्वरा. तुझ्या पत्र पाहिजे प्रार्थना विनंती करतो. तुला प्रार्थना करतो बापा, संपूर्ण भारतासाठी पुढे सर्व जे 12 कॉन्फरन्सेस आहेत, 12 कॉन्फरन्स बिशप्स मंडळी, सर्व अधिकारी वर्ग, एमसीआयचे प्रभू, प्रत्येकाला आशीर्वाद होते. आणि परमेश्वरा तुझी सेवा करण्यासाठी वर्षभरामध्ये लई नम्र पश्चातापेक्षा आत्महत्या पुरव. आणि तुला प्रार्थना करतो परमेश्वरा, आम्ही त्या देशाचे नागरिक आहोत, ही मात्र पुरावा दिलेला आहे आणि त्यावर तो धन्यवाद देतो. आणि प्रार्थना करतो देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यांचे कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि प्रत्येक प्रांताचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि या देशातला प्रत्येक नागरिक आज त्या परीक्षेमध्ये प्रत्येकाला राखण सांभाळ. नवीन वर्षामध्ये एक दिशा पूर्व आमच्या राष्ट्राला लाभावे आणि प्रत्येकाला पूर्व सुखाचं समाधानाचं जीवन जगता यावं असं दैनिक कृपा कर. शेतकरी वर्गाचं पूर्व जे आंदोलन चालू आहे, जे त्यांच्यावर मागण्या आहेत, जे काही त्याच्या पूर्व विनंती आहेत, पूर्व प्रार्थना विनंती करतं पूर्व त्याला वाचा फोडून योग्य प्रकारचा पूर्व त्याला लाभ घडावा, पूर्व न्याय मिळावा असं दैन आणि कृपा कर. आणि प्रार्थना विनंती करतं परमेश्वरा, पूर्व सर्व जगामध्ये हो सर्व राष्ट्रांचा राष्ट्रप्रमुख त्यांना पवित्र आत्म्यानं राख आणि सांभाळ. आणि खरं परमेश्वरा, या कोविड 19 मधून प्रत्येकाने जे काही शिकलं असेल ही की प्रवृत्ती त्यांनी नम्र असावं, बरोबर तुझा आदर करावा, तुझा सन्मान करावा, तुझ्या आज्ञेचं पालन करावं आणि परमेश्वर बंधुभावानं प्रत्येकाशी जगता यावं. प्रत्येक राष्ट्र प्रमुखाला राख आणि सांभाळ हे तुझ्या पत्र पाजवळ कळकळीची आग्रहाची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मात्र परमेश्वरा, आजच्या उपास 4 लाखांनी पालक हो प्रभू, संपूर्ण उपास हातामध्ये घे आणि खरं प्रभू या वर्ष सुरुवातीपासूनच आम्हाला तुझ्या वचनानं भरून तो काढायची प्रार्थना करतो. तुला पुढे धन्यवाद देतो. मी स्वतः पालखीनबाई, लेकर, रोडेस्तर, मॅरेल, त्रिशा, बनाया पूर्व आम्हाला या मंडळीची सेवा करण्यासाठी येतपर्यंत राखलं सांभाळलं तुला धन्यवाद देतो. आणि पूर्व या परिस्थितीमध्ये कृपापूर्व त्याबद्दल स्तुती आणि गौरव करतो. इतर पुढे सुद्धा जो काही कृपेचा द्यायचा त्याचा काळ आशीर्वाद कर परमेश्वरा. नवरांत करणार ना प्रभू, विश्वासाना तुझं गौरव करत असताना सर्व प्रकारची कृपा दया तो करो असे पत्र पाहिजे प्रार्थना विनंती करतो. तुला प्रार्थना करतो परमेश्वरा, वर्षभरामध्ये अनेक कुटुंबाने प्रभू जो सहभाग केला, सहभाग लागू दिला, ज्याने प्रभू धावपळ केले, त्याने प्रभू अनेक क्रियाशील गोष्टी केल्या, जेणेकरणे परमेश्वरा या मळीचा हा जो उद्धारपण आहे प्रभू तो कायम ठेवलास, तुला धन्यवाद देतो. आणि हीच प्रार्थना करतो अशा प्रकारचा आशीर्वाद, अशाच प्रकारचा आनंद, अशा प्रकारची नम्रता आणि तुझ्या पुत्र मंदिरामध्ये असलेली आस्था आणि आदर वाढता असा प्रभू असं दयाने खूप कर. मागणी आणि कल्पना यापेक्षा देणार तो अधिक प्रभाव आहेस. लहानची प्रार्थना धन्यतारक उद्धारक पुरुष ख्रिस्त याच्या पवित्र आणि प्रेम मागत म्हणतो आहे. आमेन. परमेश्वराचे उपवास स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूचे उपवास स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे.
ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभागला कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले कारण त्याची दया सनातन आहे. वाचलेली वचनदेव आशीर्वादित कर. पुत्र आत्माचा मंडळी खाली बसली. यावेळेस शास्त्र वाचन होईल आणि यशया 61-9 हे आपल्यासाठी शलमोन गोपळे हे वाचणार आहेत. हालेलुया. आपण यशया याचा 60वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचने वाचूया. यशया 60, 1 ते 9. सियोनेचे भावी ऐश्वर्य, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझे उदय प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहीकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एप्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबायेतून येतील. परमेश्वराचा आनंदभराने गुणानुन वाद करतील. केदारचे सर्व कळप तुझजवळ एकवट होत आहेत. नबायोतचे एडके तुझ्या कामी येतील. ते तुला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्याकडे उडून जातात, तसे ते उडत आहेत. ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शिशची गलबते तुझ्या पुत्रास त्यांच्या सोन्या रुपयासहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत. कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केलेले आहे. परमेश्वर वाचले वचन आशीर्वाद पाठव. आमीन. यावेळेस मंडळी उभे राहतील आणि आपण गीत क्रमांक 2 हे गाणार आहोत.
काल तरुवर नूतन कलिका फुलली काल तरुवर नूतन कलिका फुलली दिसे रसे तब तबली दिसे रसे तब तबली वाटो कसली वाटो कसली माधुरीच्या खरी मला नाव काल तरोवर नूतन कलिका फुलली दिसली प्रभु करी तरी ती रमली प्रभु करी तरी ती रमली सुगाया मुदा अंती नाही चांगली ही काल सरोवर नूतन कलिका फुलली ही कसे करो कर आपली ईश्वर आपना दिसली ईश्वर आपना दिसली चेंतुनी त्यामनी वाई छातले आणि ती काल सरोवर नूतन कविता दिसली काल सरोवर नूतन कलिका फुलली. मंडळी आता खालती बसतील. यावेळेस मी पालक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्यासाठी जो न्यू इयरचा संदेश आणला आहे ते आता आपल्यासाठी देतील. आम्ही परत अतिशय मनापासून उत्कर्ष करतो अशा दिवसाबद्दल आणि देवाने आम्हाला 2021 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आपलं दिलेलं आहे. याबद्दल प्रथम अंतकरणापासून आपण बरेच धन्यवाद त्याच्या मनापासून उपकार मानूया. आपण प्रार्थना करूया. महान आणि गोरक्षक परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्ता निर्माणकर्ता देवा, स्तुती 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 गौरव प्रभू किंवा तुझ्या परिसरा 2021 वर्ष आवाज दिलेला आहेस आणि पुढे तुझ्याकडनं आम्हाला पुढे देणगी आहे, ठेवा आहे
आणि प्रभू या टेऱ्याच्या देणगीचा वापर नवरा अंतकरणानं आदरबुद्धीनं आणि प्रार्थना जीवनाने प्रभू तुझं बरे बाळगून आम्हाला करता यावं अशा प्रकारचा आशीर्वाद होते. वचन गुरु जे आमचा जगाचं जीवन आहे त्या वचनाच्या पुढे सेवा करत असताना वचनाचं गुरु आम्ही मन चिंतन करत असताना वचनवरामध्ये परिचय आहे. आमचं आत्मिक जीवन त्यात संगोपन आणि पोषण दुःख येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी परिचय अतिशय मनापासून उपकार मानतो आणि म्हणण्याचे पाय केला पुन्हा एकदा म्हणते प्रत्येक लाखावर लेकरांना वर्ष आशीर्वादाचे आरोग्याचे गौरवाचे पवित्र्याचे व्हावे अशी प्रार्थना करत त्याबरोबरच पालखीबाई त्यांच्या प्रार्थना शुभेच्छा जवळीसाठी आहेत. माझी प्रिय लेकर डॉक्टर इमारेल सुरबात्रिशा आणि आमचा नातो बनाया यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा सर्व मंडळीला सादर केलेल्या आहेत. आणि ही शुभेच्छा पण केलेली आहे. खरोखरच वर्ष दयेच्या कृपेचा असावं. या वर्षाचं जे काही ध्येय आहे या ठिकाणी जे युएन युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली त्याच्या 13व्या सेशनमध्ये 2021 वर्ष जे आहे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल इयर ऑफ द क्रिएटिव्ह इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि या ठिकाणी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्रियाशील क्रिएटिव्ह इकॉनॉमी आम्हाला कसं वाढवता येईल की जेणेकरून या ठिकाणी या जगातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मानव प्रत्येक क्षेत्रामधून जे आहे त्याचं पोषण त्याची वाढ सर्वांगीण कशी करता येईल आणि म्हणून त्यासाठी म्हणत आहे की आम्ही कसं क्रिएटिव्ह इकॉनॉमी आम्ही वाढ करावी सस्टेनेबल की जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते पोषण असं असेल. जसं आपण पाहिलं 2019 कोविड मध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली परंतु पहिल्याच्या लोकांनी जे काही क्रिएटिव्ह इकॉनॉमी त्यामध्ये त्यांनी वाढवले सस्टेनेबल केले त्यामुळे आपण जवळजवळ वर्षभरामध्ये जगतात. अनेक लोकांना काम नाही अनेक लोकांचे व्यवसाय केलेले आहेत अनेकांचे धंदे बसलेले आहेत बाहेरची परिस्थिती झालेली आहे याचं चित्र आपण समोर आहे. परंतु जे काही आम्ही जमा करून ठेवलं होतं त्यामुळे देवानं आम्हाला कसं त्याची भरपाई केलेली आहे काळजी घेतलेली आहे नवीन आशेना परंतु आमच्या गरजेचे आहे म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये आणि येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला कसं आदरबुद्धीनं जे इकॉनॉमी आहे आर्थिक भाव आहे कसं प्रार्थनापूर्वक आम्हाला त्याची वाढ करताय कसं बचत करताय ज्या वेळेसलीच्या बंधाप्रमाणे जितकं आम्हाला अधिक कमावत होतं आम्ही तर कमावं जितकं अधिक आम्हाला बचत करते अधिक बचत करावी जितकं आम्हाला अधिक देता यावं तुम्ही द्यावं जेणेकरून देवाचं गौरव त्यामुळे व्हावं आणि मानवाचं जीवन हे सुखा समजून त्यांना जगता यावं अशा प्रकारचे या ठिकाणी केलेले आहे. त्यावरच आपण या ठिकाणी त्या वर्षाला सुरुवात करत असताना प्रत्येक वर्षी प्रत्येक आपण एका प्रकारची योजना करतो रेझोल्युशन करतो प्लॅन करतो अनेक गोष्टी ज्या आहेत आणि तसंच कदाचित त्याही वर्षी आम्हाला त्या प्रकारच आम्ही कदाचित अनेकांना एका प्रकारचं जे काही हे ठरवलं असेल की आम्ही ही वर्ष कसं असावं कसं करावं आणि कशा रीतीने आम्हाला घालता यावं आणि म्हणून हे करत असताना या ठिकाणी आम्हाला जीवनाकडे पाहत असताना वर्षाकडे पाहत असताना आणि गेल्या वर्षाचं अनुभव घेत असताना किती आदरबुद्धीनं आम्हाला या वर्षाचे प्रत्येक दिवस सेकंड तास आम्हाला वापर करायचं आम्हाला ते वाया घालायचं नाही आम्हाला कसं कारण आपण पाहिलं असेल आजच्या वाचनाच्या सर्व्हिस मध्ये ज्या म्हटलेलं आहे परमेश्वराला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखं आहे आणि म्हणून त्याच्या काही विलंब म्हणून आहे वचनावर विलंब नाही
आपण जे काही ढकलायचा प्रयत्न करतो परंतु देवाचं तसे नाही. परमेश्वर त्याच्या वचनामधून कधी विलंब लावत नाही आणि नोहाच्या जीवनातून त्याने स्वतःचा गौरव केलेला आहे. अब्राहामच्या जीवनामधून पाहतो प्रत्येक पिढीमध्ये देवाला दाखवून तरी परमेश्वर हा अधिकार संपन्न आहे आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाला सहज घेऊ शकत नाही. आम्हाला सहज वाटतं त्यामुळे ज्या ठिकाणी आम्ही कसं त्या ठिकाणी योजना करत असावी की शिस्तबद्ध रीतीने आम्हाला त्याचा वापर करता यावा, अधिक आम्हाला आनंद घेता यावा, आनंद देता यावा, वाढता यावा, अधिक देवाच्या पायथ्याशी येऊन आम्हाला बसवून त्याच्याशी बोलता यावं, वचनामधून, प्रार्थनेमधून, सहभागीमधून, कुटुंबामधून आणि खरोखर त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मध्यमध्ये वाढता असावा की जे आपल्याला जेव्हा आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाचा वापर आम्हाला करता यावा कुटुंबात आणि म्हणून आपण अशा प्रकारे या ठिकाणी यवनकेवरामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी वाचत होतो जे पाऊल दुसरे होऊन गेले एक अतिशय जगप्रसिद्ध असा देवाचा माणूस की ज्याच्यामध्ये आज जग बुद्ध एक सुंदर व्यक्तिमत्व जे आहे आणि या ठिकाणी म्हणलेलं आहे की जेव्हा त्यांचं लहानपण कठीण परिस्थितीत गेलं होतं, कठीण परिस्थितीमध्ये जॅक म्हणलेलं आहे आणि त्यांचं नाव जे आहे कॅरोल जोर्जर उजर तला असं त्याचं नाव आहे आणि त्यांचे क्रांतिकारी कृती जे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल जीवनामध्ये जगामध्ये कसा निर्माण करावा अशा प्रकारची प्रवृत्ती अशा प्रकारचं वरदान देवात केलेलं आहे. आणि जे काही मानवाचा लाभ तोटा होतो, नुकसान होतं, माणसाची गरजेप होते, अन्याय होतो, त्याला कशी व्हायच्या कुठे कसा न्याय मिळावा आणि देवाच्या पत्रावरून निर्माण केलं हे व्यक्तिमत्व जे आहे त्याचा आनंद देवाकडे कसा घेता यावा अशा प्रकारचं हे त्यांचं जीवन यातनं होतं. आणि या ठिकाणी म्हणलं आहे या ठिकाणी ते 9 वर्षाचे असताना त्यांचे आई वारले, ज्या ठिकाणी ते 12 वर्षाचे असताना त्यांचे बंधू वारले आणि मग ज्या ठिकाणी आम्ही पाहतो की एकच रूम एकच खोली 10 जायच्या चिटके त्यामध्ये ते आणि त्याचे वडील ते राहत होते आणि या ठिकाणी नाजी जे काही नाजी लोकांचं जे काही परिस्थिती होते, जे काही दबाव होता, भीती होती, दखल होते आणि त्यावरून बचाव होण्यासाठी आम्ही पाहतो की वेगळ्या प्रकारचे मोड वगैरे कष्ट करणं राबणं ज्या पाहतो मागते काम जे राहते ते करणं ते करत होते आणि अशा रीतीनं ज्या ठिकाणी म्हणलेलं आहे खरोखरच की जर्मनी नाझी पासून कसा बचाव होईल, कसं सुटका होईल, कसं अधिक राहता येईल यासाठी कष्ट थांब घालून ते अशा प्रकारे जेवण करत होते. आणि मग असं करत असताना या ठिकाणी आहे की या ठिकाणी या एवढा कठीण परिस्थिती जात असताना देवानं त्यांना शेवटी उंचावलं, ते पोप झाले आणि पोप तो म्हणून या ठिकाणी तर जगामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांनी जगात सर्व राष्ट्रावर त्यांनी भेट केलेली आहे आणि या ठिकाणी पाहतो खरोखरच हा देवाचा मानाचा मनुष्य ज्या ठिकाणी आहे केल्या प्रकारची परिस्थिती असताना त्याच्या रागात झाले, पगार झाले, धोके झाले तरी सुद्धा त्याला त्याने घाबरलं नाही. कारण या ठिकाणी परमेश्वर जेवणाचा देव जो आहे आणि त्या देवाच्या आत्म्याने ज्या ठिकाणी देवाचा गौरव करतो ते आणि म्हणून असं म्हणलेलं खरोखरच की ज्या ठिकाणी मिशनरी माइंड देवाचं दृष्टांत ख्रिस्ती प्रत्येक माणसाला व्यक्तीला तुम्हाला हा दृष्टांत असावा की देवाचं गौरव आहे मला कसं पाहताय, कसं देताय, कसं वाढताय. ख्रिस्ती होऊन चालत नाही, ख्रिस्ती होऊन आम्हाला भावून चालत नाही, ख्रिस्ती या नात्याने आम्हाला फार मोठी जबाबदारी आहे आणि ती ही प्रत्येक व्यक्तीला आवाज, आशीर्वाद, आनंद देता यावा. आणि म्हणून पुढे म्हणलं आहे या ठिकाणी की ग्रेट माइंड्स ऑफ पर्पज जे बुद्धिमान आत्म्याचे लोक आहेत त्याचे काही उद्देश आहेत, तत्व आहेत आणि बाकीचे आहे म्हणतो आता जसं म्हणतो हॅपी लिव्हर नाही का ते बोलतो लिहून जातात त्याच्यामध्ये काय असतं ऍक्च्युअली हॅपी लिव्हर म्हणजे काय डेटा की या ठिकाणी जे म्हणलं आहे ग्रेट माइंड्स ऑफ पर्पज या वर्षामध्ये आम्हाला काही हेतू आहे, काही साध्य करायचं आहे, काही आम्हाला मिळवायचं आहे, काही आम्हाला या ठिकाणी गौरव करायचं आहे. फक्त शुभमान येऊन चालत नाही त्या कृतीमध्ये उत्तराचं म्हणलं आहे. इतर लिटल माइंड्स आर टेम अँड सबड्यू
बाय विश्वास. आणि म्हणून जे लहान उद्देश लोक असतात सर्व प्रकारचे जे काही त्यांच्यावर जे काही गोष्टी येतात एका प्रकारचं जे निराशा येते स्वतःला आम्ही फार एक असं संस्थेत माझं काय होतंय परंतु यामुळे आम्ही त्या परिस्थितीला बळी पडतो त्याचे गुलाम होतो. परंतु यामुळे ग्रेट माइंड्स राईज अबाउट ग्रेट आणि जे बुद्धिमान आहेत कठोर लोक आहेत त्याच्यावर ते मात करणारे लोक आहेत. आणि म्हणून आमचा प्रभू ख्रिस्त राजांचा राजा परंतु देवाचा जगामध्ये आला की त्याने जगावर मात केलेला आहे आणि तो त्याचे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहात. तुम्ही आणि मी त्याचे भक्ती करणारे लोक आहोत. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य जे आहे तुम्हाला दृष्टांत आहे प्रत्येक कुटुंबाला दृष्टांत आहे. आता हे देवाचं वचन देवाची सेवा देवाचे साक्ष आम्हाला परिस्थितीमध्ये या ठिकाणी जगामध्ये प्रयोग करायचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वर्षाचं जे काही ध्येय वाक्य मी निवडलं मी बऱ्याच विषयाचा अभ्यास करतो परंतु माझं लक्ष जे गेलेलं आहे स्तोत्र 138 आणि फार सुंदर असं स्तोत्र आहे. आणि आजच्या मनाचं शीर्षक आहे या वाक्यामध्ये पाहतो उपकार स्मरण करायचं आहे. उपकार करायची प्रार्थना देवाचे उपकार मला मानायचे आहे वर्षभरामध्ये. कारण आम्ही एखाद्या जेव्हा उपकार मानतो आणि म्हणलं किती वेळ उपकार मानायचे नाही का आम्ही टाकतो असे ना किती उपकार मानायचे. उपकार त्याला अंत नाही त्याला शेवट मर्यादा नाही. जितके तुम्ही उपकार माना तितका आशीर्वाद तुमच्या माझ्या जवळ प्राप्त होतो. कारण आपला देव उपकार करणार होता आणि त्याचे उपकार जे आहे त्याची गणती मोजबाब तुम्हाला आणि मला करता येत नाही. आणि म्हणून स्तोत्र 138 मध्ये फार लिहिलं आहे त्यामध्ये की उपकार कोणी करावं त्याची स्तुती त्याचं गौरव करावं. आणि या ठिकाणी आम्हाला या स्तोत्रामध्ये संपूर्ण 150 स्तोत्र आहे. यामध्ये हिम्स ऑफ प्रेयर हे स्तुतीचे स्तोत्र आहे. हिम्स ऑफ वर्शिप देवाचे आराधना करणारे हे स्तोत्र आहे. या ठिकाणी हे जे स्तोत्र आहे प्रेयर आम्हाला प्रार्थनेच्या करी मदत करणारे ते आहेत. आणि या पाहतो या स्तोत्राच्या करी जे शाबाचं कारण आहे उदाहरण आम्हाला यामध्ये प्राप्त होतो. इतकं काही म्हणायला खरोखरच की आम्हाला या स्तोत्रावरून पापाची क्षमा करण्याची करून घेण्याचीच आहे. आम्ही या प्राप्त करू पडेल की जसं स्तोत्र 51 मध्ये दावी लागत होतो की जन्माचं पाप आहे आणि माझे पाप पुसून काढ आणि ज्या स्तोत्रामध्ये करतं. इतकंच नाही हे जे स्तोत्र आहे हे उपकार करण्याचे आहेत देवाच्या आशीर्वादाबद्दल देवाच्या संशोधनाबद्दल देवाच्या चांगलपणाबद्दल आम्हाला या सुंदरशी गीतं सुद्धा अनेकांनी रचना केलेल्या आहेत. व्यक्ती जीवनामध्ये या ठिकाणी समुदायातील आणि राष्ट्रीय सुद्धा पाहतो या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलं आहे की आमच्या भावना आमच्या कल्पना आमचे इमोशन जे आहेत या स्तोत्रामधून दाविदाने कसं प्रयोग केलेलं आहे तसं तुम्हाला मला करता येतं. जेव्हा एखाद्या परिस्थितीत धावत होतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उल्लेख पडत नाही. आपण या वर्षामध्ये किती वाद बोलला असेल ठीक आहे आम्हाला काही उल्लेख पडत नाही. आणि त्या परीक्षा खरोखरच आज तुम्हाला अनुभव म्हणलेला आहे की तुम्ही आणि मी या स्तोत्राचा अभ्यास करत असताना तोच 138 जे आहे तुम्ही निवडलं आहे. आता हे या वर्षासाठी उपकार स्मरण करायचं वर्ष आहे. उपकार मानायचे आहेत देवाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल सेकंदाबद्दल मिनिटाबद्दल तासाबद्दल दिवसाबद्दल महिन्याबद्दल आम्ही ज्या झोपेतून उठतो उठण्याबद्दल झोपण्याबद्दल सगळ्या ज्या गोष्टी आहेत उपकार. आणि जर तुम्ही त्याची मालिका कराल तुम्ही डायरेक्ट काय कराल मला समजून वर्षाचे शेवटी किती उपकार तुम्ही मांडले आहेत कशासाठी मांडले आहेत आणि का ते मानतात. कारण देव हा उपकारास पात्र असा आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे तुम्ही आणि मी देवाचे उपासना करा. आणि म्हणून हे जे वर्ष आहे या ठिकाणी की देवाचे उपासना करायचं आहे. पुढे असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी या स्तोत्रावरती इतकी गडगड संपत्ती आहे आणि याच्यावर अनेकांनी अभ्यास केलेला आहे. अनेकाने गीतं रचलेले आहेत संदेश दिलेले आहेत आले करत आहेत त्याचं इतकं उत्करण झालेलं आहे. पुढा अभ्यास त्याचा सफलता हे लाभत नाही. इतकी विशालता आहे तुम्ही जितकं उत्खनन करा तितकं त्यामधून
देव आमच्याशी बोलतो, देव आम्हाला आशीर्वाद करतो आणि देव त्याच्या आधारानं आम्हाला होऊन टाकतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे हे संत कचेकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 24 आणि पुढे ते पहा, त्या ठिकाणी म्हणतो वचन 26-27 कचेकराचं पत्र पहिला अध्याय, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु राष्ट्रात त्या गुणाच्या गौरवाच्या संपत्तीचे काय हे कळविणे देवाला बरं वाटतं. हे गुज गरज संपत्ती काय जी युगाच्या शेवटापर्यंत जगाला माहित नव्हती, परंतु देवाला असं वाटलं की हे गुज ही संपत्ती ही मालमत्ता जगाला लोकांना बरे करावे कळवावे असं देवाला वाटलं. किती देव चांगला नाही का की तुम्हाला आणि मला हे देवाचं चांगलं कर्ज आहे, हे रहस्य आहे, हे तुम्हाला आणि मला कळावं की देव हे मान असे गोष्टी जेव्हा करतो. इतकं नाही, गौरवाची आशा असा जो ख्रिस्त त्यामध्ये आहे तो ते गुज आहे. गुज काय तू जितकं सत्र वाचा शास्त्र वाचा त्या सर्वांचं गुज एकच आहे, येशू ख्रिस्त. की ज्यावेळेला शास्त्र होतं शास्त्र चालतं आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. आणि हे गुज ज्या ठिकाणी म्हणाला आहे खरोखरच तर तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि त्याची घोषणा वचन 28 मध्ये म्हणतो त्याची आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करीतो, प्रत्येक मनुष्याला शिकवतो, आशासाठी प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे. हे गुज ते आता शाळेमध्ये आम्ही लेकर पाठवतो, कशाने पाठवतो की आमचे लेकर जीवनावर उभे राहावे, त्यांच्या काळात त्या शिक्षणाच्या द्वारे कलेच्या द्वारे देवाने दिले आमचे कलेज आहे. आणि ज्या ठिकाणी देवाचं वचन पाव म्हणतो ज्या आम्ही घोषणा करतो, कसली घोषणा देवाचं आपले करायचे आहे, देवाच्या चांगलपणाची, देवाच्या उपकाराची आम्हाला घोषणा करायची आहे. आणि म्हणलेला आहे तो म्हणतो या ठिकाणी सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करतो, कारण मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे आणि सदृश्य देवाला निर्माण केलेलं आहे. आणि वो म्हणलेलं आहे प्रत्येक मनुष्याला बोध करीतो, प्रत्येक मनुष्याला शिकवतो, आशासाठी प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे या ठिकाणी सादर करता यावं. आणि म्हणून या पाहतो खरोखरच या रक्तभरामध्ये आम्हाला एखाद्याला अशा प्रकारचं बनायचं आहे, पूर्ण त्याला बनवायचं आहे, पूर्ण काय करायचं आहे की जेणेकरून त्याला फक्त त्या अधिकाऱ्यासमोर नव्हे, एखाद्या कुटुंबासमोर आहे, जो दलिदार आहे त्यासमोर आहे, परंतु जो राजांचा जेव्हा जेव्हा तो येणार आहे न्याय संपले त्याचा समोर त्याला तिला उभा करता यावं, उभा राहता यावं की जेणेकरून जेव्हा किती वाटणार नाही. आणि मी पाहिलं नाताच्या दिवसात काम झालं, सावला असा शांत राहा, भिवू नका. आणि का ते फार असेल म्हणत आहे तुम्हाला विसर पडू देऊ नका. आणि आता तिसरं जे आहे उपकार पण करण्याचं आहे आणि ते खरोखरच यासाठी करायचं आहे की माणसाला हे पूर्णपणे देवाच्या समोर त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्या वर्षामध्ये चालत असताना देवाचं वचन सांगत आहे आणि पात्र करत प्रत्येक मनुष्य कोणी असो कसाही असो काही असो, तुम्ही जर मिसळी का तुम्ही पुढे आणाल, जे जुने लोक आहेत बेळी वगैरेच्या गोपाळ सारवण जी पुढे लोक असते मिसळी लोक ज्या जगामध्ये आले, एका देशामध्ये गेले, आमच्या देशामध्ये आले, आपल्या घरी आले, आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये आले, उघडीमध्ये आले. आणि ज्या ठिकाणी पाहतो खरोखरच की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण उभं राहण्यासाठी जे काही त्याने प्रयास केला, जे काही त्याने प्रयत्न केले, जे काही त्याने वचन पेरलं, जे काही त्याने हातात खाल्ल्या ज्याला पाहू शकत नाही. प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये अर्धवट नाही पूर्ण असं उभे करा. आम्ही लेखाने
शिकवून देतो, शिक्षण देतो. कशाने? त्यांना अर्धवट राहण्यासाठी नाही, लेकरं पूर्णपणे उभे राहण्यासाठी आपल्या पायावर. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी ख्रिस्ती मंडळीचं जे कर्तव्य आहे, कुटुंबाचं कर्तव्य आहे, इतमोर आणि वरा तसं या ठिकाणी पूर्ण असे करता येईल. ज्या ठिकाणी पाहतो मुर्शी किती मोठा असला, किती लहान असला, परंतु तो देवासमोर हा लहानच आहे. ठीक आहे. तो देवासमोर टाकूनच आहे. येशया 6 मध्ये पाहतो, जेव्हा येशया मंदिरामध्ये एवढं मोठं मंदिर भरून गेलं देवाच्या त्या धुराने, आणि जेव्हा तो घाबरला आणि मी पापी होटाचा मनुष्य पापी लोकांवर राहतो. म्हणजे आम्हाला आजच्या लोकांना वाटतं की मी धार्मिक आहे, मी अति नीतिमान आहे, अति देवळी आहे. पण जेव्हा देवाच्या समोर येतो आम्हाला कळते कारण किती बुरी आहोत आणि झालेलं किती कमी आहे आणि आम्हाला किती शुद्ध होत व्हायचं आहे. आणि जेव्हा देवामध्ये इंगळ त्याच्या ओढा लावला, आता तो शुद्ध झालेला आहे. ते वचन खा कळवं लागते पूर्व त्यामध्ये जीवन निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे स्तोत्र आहे, आम्हाला सांगत आहे स्तोत्र आहे आपला अतिशय आवडीचा आहे ते. मग तो मनुष्यत्व काय की परमेश्वराने त्याची आठवण करावी. मनुष्यत्व काय की देवाची आठवण करावी. जर एखाद्या मोठ्या माणसाने एखाद्या माणसाची आठवण केली वाटत की पहा की कोणतरी आठवण करण्याच्या जगामध्ये. ठीक आहे. गेल्या महिन्यामध्ये आपले प्रिय अमोल गायकवाड, प्रेरणा गायकवाड त्याने फोन केला साहेब, आणि मग अरे फोन करतात, बोलतात, अरे ते मला म्हणाले मला काय तुम्हाला द्यायचं आहे. मी म्हणालो मला, अरे कारण आता मी इकडे आहे तिकडे आहात, आणि मला इतकं ते आता करा डोळ्यामध्ये पाणी आलं. तुमचं बँक अकाउंट द्या, हे द्या, ते द्या. मला सांगायचं होतं काय की मनुष्य तो काय आहे की त्याची आठवण करायची. देव प्रत्येक माणसाची आठवण करतो. अरे त्याचं कृती आपण आपल्याला त्याला चित्त करतो, अरे हे काय तो काय ते काय. देव जो आहे म्हणलेला आहे काय म्हणतो काय आठवण करावी. म्हणतो तो काय की तू त्याची आठवण करावी. मानवतो काय की तू त्याला दर्शन द्यावे. काय सुंदर. ठीक आहे. असं काय आमच्यामध्ये आहे? आमच्यामध्ये काही नाही, परंतु केवळ देवाचं प्रतिमा असल्या कारणानं, देवानं निर्माण केल्या कारणानं देव तुम्हाला आणि मला दर्शन देतो. देव तुमची माझी भेट घेतो, गाठ घेतो, आणि तुमच्या माझ्या जीवनातलं अपूर्णपणा जो आहे ते निघून जावं आणि अशा रीतीनं पूर्णपणे आम्हाला जीवनामध्ये देवासमोर उभा करता यावं. तो म्हणतो 5 वर्षामध्ये तो त्याला देवापेक्षा किंचित कमी केलेला आहे आणि त्याला गौरव थोरवी याने उकळमध्ये आज माणसाचं वैभव आणि गौरव. ठीक आहे. जेव्हा एखादा मनुष्य, एखादा गौरव, एखादं लेकरू जेव्हा वाढतं चांगल्या प्रकारे शोभाचा घ्यायला लागतं, जीवनाला त्याच्या जीवनाच्या करवे, शिस्तीच्या करवे, अभ्यासाच्या करवे, कलेच्या करवे. आणि या ठिकाणी मी एक कोट आहे तो वाचतो नंतर. आणि या ठिकाणी पाहतो खरोखरच हे हुशार जे आहे देवाचं हुशार म्हणून देवानं तुम्हाला आणि मला त्याची थोरी आणि गौरव त्याने भरलेला आहे. पण आपण ते घेता येत नाही, झेलता येत नाही, कदर करता येत नाही आणि फार स्वतःला तुच्छ लेखतो, लहान लेखतो आणि मनाची वाढ होत नाही, विचार सुधारत नाही, भक्तीचा भाव वाढत नाही, प्रवृत्ती बदलत नाही आणि जशा तशी सांगा. आणि दुःखाची होत आहे खरोखरच. परमेश्वर तुम्हाला गौरव आणि थोरवी देण्यासाठी, मुकुट मोडत करण्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला केलेलं आहे. त्याला आपल्या हस्ताचे जे आहेत, कुर्ते जे आहेत, त्याच्या हाताची कुर्ती जे आहेत त्याच्या त्याने प्रभुत्व दिलेलं या जगाचं राज्य चालण्यासाठी, प्रभुत्व करण्यासाठी. तुम्हाला मला त्यांनी प्रभुत्व दिलेलं आहे आणि म्हणलेलं आहे तू सर्व काही त्याच्या पायथ्याखाली ठेवलेला आहे. शरडे, मेंढरे, गुरे, ढोरे सारं जगाचं स्वर वैभव जे आहे त्या देवाला त्याच्या पायथ्याखाली ठेवलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला शास्त्र सांगत आहे तुम्ही आणि मी देवाचे उपकार मानावे, उपासना करावे प्रत्येक गोष्टीबद्दल. आणि आम्ही
सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये हा प्राप्त करून घेऊया. आणि या ठिकाणी मी वाचत होतो, या ठिकाणी या वर्षासाठी जे आहे आमोस संदेश याचा 5वा अध्याय आणि या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, याचा 5वा अध्याय आणि त्याचं जे वचन आहे 5वा अध्याय आणि त्यातलं आमोस संदेश याचा 5वा अध्याय आणि त्यामध्ये जर पुन्हा मिळालं असेल तर वाचन मी डायरेक्ट उत्तरच आहे, परंतु आमोस संदेश याचा 5वा अध्याय आणि त्यामध्ये देवाचं वचन आहे. या ठिकाणचं वास्तव आमोस संदेश पुन्हा मिळालं का? या ठिकाणी त्याने म्हणलेलं आहे की आम्हाला 2021 मध्ये आपण राहत असताना त्यामध्ये जात असताना म्हणलं आहे की आमचं ध्येय असावं काय टू डू द राईट थिंग्स. तुम्ही असं ध्येय जीवनात 12 वर्षामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि हे इव्हेंट वाईट म्हणजे काय करा, तिस्कारा करा, चांगल्या गोष्टी करा. तुमचं ध्येय असू द्या वर्षामध्ये की डू द राईट थिंग्स, चांगल्या गोष्टी ज्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ते करण्यासाठी. आणि पिता परमेश्वर करो तुम्ही आणि मी या वातावरणामध्ये आपल्या जेवण करत असताना त्याच्यासमोर आपण चालत असताना खरोखरच त्याची आपण उपासना करूया, त्याच्या आपण मनापासून उपकार मानूया की तो किती चांगला परमेश्वर आहे, किती चांगला तो देव आहे. आणि हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला कसा आशीर्वाद देतो, आम्हाला कसा आशीर्वाद करतो आणि या ठिकाणी आम्हाला उत्तम अशा त्याच्या जीवनानं भरून काढतो. आणि म्हणून आम्ही अनेकांना उत्तेजित करावं, उत्तेजक शब्द बोलावे, प्रेमानं हात मारावे आणि या ठिकाणी चांगलं शहाणपण आम्ही द्यावं की जेणेकरून. आणि शेवटच असताना म्हणत आहे हिमा दास गोल्डन गर्ल ऑफ इंडिया. आणि या ठिकाणी हिमा दास ही एक इंडियन मुलगी जी आहे, आसाम झालेली आहे, शिकवण गरीब घरातच जन्म झालेला आहे आणि या ठिकाणी काही घरातच झालेली आहे. आणि या ठिकाणी म्हणलेलं आहे की 9 जानेवारी 2000 मध्ये ते जन्म आहे आणि ही 20 वर्षाची मुलगी या ठिकाणी म्हणलेलं आहे द फर्स्ट ॲट द ओनली इंडियन ॲथलीट टू एव्हर विन ए गोल्ड मेडल इन ट्रॅक इव्हेंट ॲट द वर्ल्ड U20 championships. Das is also the holder of the current Indian national record in 400 meters with a timing of 50:79 seconds. That she clocked at the 2018 Jakarta Asian Games, Indonesia. Earlier in 2019, he was set a new milestone by winning 5 consecutive international gold medals in just 20 days. 20 वर्षाची मुलगी 20 दिवसामध्ये या ठिकाणी मिळाले इतके गोल्ड मेडल द्या. त्याला शिस्त, गांभीर, उपकार प्राप्त कर आणि दिलेल्या देवाच्या देण्याचा वापर प्रत्येक सेकंद मिनिट बदल घडवण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये, स्वतःच्या इच्छाशक्तीमध्ये. आणि या ठिकाणी म्हणलेलं आहे आय बिलीव्ह इन टाइम इन गॉड.
माझा विश्वास वेळेवर देवावर आहे आणि दोन्ही गोष्टी देवाकडे आहे. आणि पुढे ते होते नथिंग एल्स बॉदर्स मी. गुड athletes will be there at good competitions, but I don't think about them. I just think of bettering my own time. जगामध्ये कॉम्पिटिशन आहे, आपल्यापेक्षा महान अशा अथलेट आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, पण तुम्ही ते पाहत नाही. मला स्वतःला कसं त्याच्यावर मात करायचंय, कसं वाढायचंय. आणि जर तशा प्रकारचे जीवन तुम्हाला मला आपल्या मंडळीमध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये किंवा कामाच्या प्रत्येक ठिकाणी असा जर ते करता आलं, तुम्हाला सांगू द्या, त्या 10 मुलीसारखं 20 वर्षाची मुलगी 20 दिवसामध्ये इतके गोड वेळ खावलेले आहेत. कारण वेळ आणि देव वाया घालवतात. आम्ही कसं वापर करावा, आम्ही कसं देवाचं गौरव करावं आणि मोठा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये, आपल्या देशामध्ये, पुऱ्या जगामध्ये एक आशीर्वाद म्हणून आवडत तसं जगता यावं हीच देवाचं प्रार्थना विनंती करूया. प्रार्थना करूया. हे थोराने थोडेसे परमेश्वर आमच्या उद्धारकर्ता देवा, प्रभू तुझी स्तुती गौरव करतो. बापा, आम्हाला तो दिलेला आहेस, मोठं दान तो दिलेला आहेस. आम्हाला पैसे देऊन घेता येत नाही प्रभू, परंतु तू उकल देणी दिलेली आहेस आणि त्या देणग्यांचा वापर करावा. जे आमच्या जीवनच्या रक्ताला तू फडून घेतलेलं आहेस त्याचा पावते राखावा. आणि पंचमध्ये आमच्या येण्यानं, उपासनेनं, गौरवानं, देण्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये क्रियाशील होण्यानं आम्हाला त्याचा आशीर्वाद घेता यावा असं दयाने खूप येतो का. एक आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. यावेळेस पालक साहेब आपल्याला मंडळीची जाहिराती देतील. पुन्हा एकदा म्हणजे प्रत्येक लहान तोराला, पाणी म्हणजे प्रत्येकाला हे नवीन वर्ष देवाच्या कृपेचं हो, आशीर्वादाचं हो, उपकासपणाचं हो, ही देवाच्या उपस्थितीत जाऊ प्रार्थना शुभेच्छा करतो. आपल्या रविवारची उपासना सध्या ह्या परिस्थितीमध्ये 9 वाजता होईल आणि जे काही नियम आहेत ते नियम आम्हाला पाळायचे आहेत, रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढे आम्हाला रजिस्टर करायला आवडत होतं, आता रजिस्टर करायचं आम्हाला. रजिस्टर करून चर्चमध्ये प्रवेश करायचे. तर कृपा करून याची नोंद घ्या आणि जे काही सर्व नियमावली आहे आपण जे आता मास्क तुम्ही मास्क आपण वापरतोच आणि इतर जे काही गोष्टी असतील कृपा करून आपण सहकार्य करूया स्वतःच्या भल्यासाठी आणि देवाच्या आशीर्वादासाठी. त्याबरोबरच आपलं 3 तारखेचा पहिला रविवार आहे या वर्षाचा आणि आपली उपासना असेल सकाळी
त्याचं संचालन आहे. मिस्टर सचिन शाहू लांगरे हे उपासनेचं संचालन करते. पवित्र सहभागिता असेल आणि या पवित्र सहभागिता प्रकार वेगळ्या प्रकारचा आहे. ते पॅक्स आहेत आणि या ठिकाणी अर्चना आम्ही विनंती केली होती आपल्या सोहण्यात त्यांनी फार उपकारात तो आणलेला आहे. त्या ठिकाणी ते ठेवलं जाईल. प्रत्येकाने आपापलं एक ते पॅक घ्यायचं आहे आणि जेव्हा ते आशीर्वाद दिलं जाईल यातनं आम्ही आशीर्वाद करू आणि म्हणून घ्या त्यावेळी ते भाकर आणि ते द्राक्ष घ्यायचं आहे आणि मग जाताना स्वतः ते घेऊन जायचं आहे आणि ते टाकून द्यायचं आहे. यूज अँड थ्रो यासाठी की हे जे गोष्टी आहेत सामान्यासाठी त्या म्हणून कृपा करून तुम्ही चर्चमध्ये येता त्याची नोंद घ्या आणि त्या प्रकारे ते करा. त्याबरोबरच या ठिकाणी जे आजच्या उपासनेचं संचालन आहे नितीन प्रवानी गोरांकर यांनी केलेलं फार चांगल्या प्रकारे त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि मला चिंता वाटतं कारण हा पहिलेच नाजूक मनुष्य आहे आणि बिचारे जेव्हा करोना झाले दवाखान्यात होते मी त्याला रोज प्रार्थना करतो फोन करायचो सरकारला भरायचो. जेव्हा ते वापस आले म्हणजे पाळसाहेब विचार झाला मला काल झाला आणि मला म्हणजे पाळसाहेब मला भक्तीच आणि मला फार आनंद की प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ सर्व कुटुंबाला प्रभू राखो सांभाळो देवाची फार मोठी दया आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो उपकार मानतो देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. यावेळेस या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये आणि आता हे सचिन नेहा त्याबरोबरच ट्रिओ जे आहेत शमेल जे आहेत त्यांनी जे ग्रुप व्हॉट्सअप ते चालू केलेलं आहे आणि सचिन नेहा ते आजही त्या ठिकाणी त्यामध्ये सहाय्य करतात मार्गदर्शन करतात मदत करतात आणि त्याचे मनापासून उपकार मानतो. त्याबरोबरच विकी डी कर्दीकर हे नवीन टेक्नॉलॉजी आहे यामध्ये जे त्याने आम्हाला हातभार लावण्याचा जे काही कमेंट केलेलं आहे ते फार वेळी असतं. कृपा करू कोणी फोन करू नका फक्त त्यांना मेसेज करा त्यांचा टेलिचा काळ असतो आणि म्हणून या ठिकाणी जे ते वेळ आम्हाला देतात त्यानुसार आणि या ठिकाणी आपण लाईव्ह आणि ऑनलाईन दोन्ही गोष्टी करत आहोत. याच्यानंतर 2-3 तासामध्ये जे लोकांना घरी शक्य नाही येण्याचं त्यांना ते मिळेल आपल्याला मिळेल ते त्या कृपा करून सहकार्य करा त्यासाठी प्रार्थना करा. त्यांचे जे काही स्टाफ आहे वैभवी आणि नवी जे आहे नवी ना फार सुंदर लेकर आहेत ठाण्यावरून येतात परंतु या उद्देश आहे की असे टेक्नॉलॉजी मध्ये आहेत की आपले तरुण जे एक्सपर्ट तुम्ही शिका तुम्ही ते ट्रेनर तेवढं ट्रेन करतात. मीच तो शिकतोय आपण शिकूया टेक्नॉलॉजी आहे की जेणेकरून आम्हाला संपूर्णपणे येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारचा हा वापर करता यावा आणि देवाची स्तुती आणि गौरव करता यावा. ज्या ठिकाणी जे या महिन्याचं आपलं जे टाइम टेबल आहे ज्याच्या उपासना आहेत 10 तारीख हे बितरच्या इंडियाचा 40वा आपण दिन आहे आणि उपासना जे त्याचे पुढारी पण आहे मेसेस उपासना उन्मेष उद्गारी करतील ते पुण्यामध्ये असतात आणि 5 संधी देतील. 17-1-21 या ठिकाणी येशू ख्रिस्त बाप्तिस्मा आणि ज्ञानी लोकांचं जे काही दर्शन असते ते आहे आणि चालक आहेत तुम्हारे कोमल प्रदीप तुम्हारे जे असतील. संदेश मिसेस बिना याचं सालवान असते. 24-1-21 रवी विल्यम बटलर की जे भारतामध्ये पहिले विसरले आले मेथडिस्टचे 1856 मध्ये आणि कसं आज संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये मेथडिझम आहे आणि तो दिवस आहे आणि संचलन आहे. मिसेस नेहा सचिन कार्य करतील. संदेश आपले विकी डी कधी करतील. जेव्हा तरुणाचा व्यवहार होता त्यावेळेस या ठिकाणी योगेश पाळे साहेबांचं त्याचे आई वारले ते नांदेडमध्ये होते बरेच परिस्थिती कठीण होते आणि नंतर मला विकेला म्हणून जर काय नसेल योगी टेडे त्याने सगळी तयार केलं ऍक्च्युली देवाच्या कृपेने आम्हाला त्याची लिंक मिळाले वापर केला. मला सांगा उद्देश काय त्याचा अभ्यास सुद्धा आहे विकीचा आणि हे स्पीकर 24 तारखेचा संदेश देतील आणि 31-1-21 वैद्यकीय मंडळाचा व्यवहार आहे. कुष्ठरोग निर्मूलन सेवा जी आहे आणि कुमारी लवीना देव स्वामीनाथन या चालवतील आणि संदेश आहे मिसेस सुशीला येऊर कायाटी देतील. आता हे जे कंडिशन्स आहेत ते कसं आम्हाला ते करता बघू आपण परंतु त्या प्रकारे हे करूया. त्याबरोबरच
आणि देवाचे उपकार करतो या ठिकाणी की जसं म्हणलं काल सुद्धा आमचं WCS असे उदार जे प्रत्येक शुक्रवारी उपवास आणि प्रार्थना शिंगाटी हे बायबल स्टडी जे आहे आणि WCS अध्यक्षा लेंडा जे आहेत ते फार कलाकार आहेत, वादक पण आहेत, गायक आहेत आणि सर्व प्रकारचं त्यांना आमच्या अर्चना स्वामीनाथ हे सर्व जोडी जे आहे फार सुंदर जे हे लेकर आहेत. आणि आमचे विलीन ते आजच्या युगातला कम्प्युटर जे आहे सर्व गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला आहे आणि संपूर्ण कार्यक्रम मंडळ आम्ही सर्वांचे पुन्हा वार उपकार मानतो. आपलं कॅलेंडर आहे, ज्याने घेतलं नसेल कृपा करून आपापलं कॅलेंडर घ्या आणि त्याचा वापर करा, वचन वाचा. त्याबरोबरच मी देवाचे मनापासून उपकार मानतो. कुमारी प्रांजले प्रशांत आंग्रे आणि काय मला प्रशांत इतका आनंदानं फोन केला मला वाटतं प्रशांतला काय ना झालं असेल. आणि सुकन्या रजाली जे आहे त्याला जे काय पाकड मिळतं तिने त्याची सेवा केलेली आहे आणि त्याहून त्या लेकरानं आपल्या चर्च बिल्डिंग फंडासाठी मला वाटतं हे बंद पाहणं उघडच आहे. रक्कम नाही परंतु 5,000 रुपये दिलेले त्याबद्दल मी तिचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. परमेश्वर करो त्या लेकराला त्या कुटुंबाला अशा प्रकारचा आशीर्वाद देऊ, अनेक उत्तम आशीर्वाद देऊ, देवाच्या पथे पाजो प्रार्थना विनंती करतो. त्याबरोबरच या ठिकाणी माझे सुपुत्र डॉक्टर इमानुएल, सुनबाई त्रिषा आणि आमचं नाव तो बनाया, माझी मुलगी हिरोईन येस, तर आम्ही सर्वच जे आहेत या ठिकाणी त्यांनी या वर्षासाठी जे आहेत ते संडेची लेकरं त्याने कॅरल गायलेलं आहे लाईव्हवर, बरोबर आहे ती सुरुवात. आणि या लेकरांचं कौतुक त्याने पाहून म्हणाले या लेकरांसाठी पप्पा त्यांना 5,000 रुपये त्याने डोनेशन दिलेलं आहे. त्यामधून त्या लेकरांना काय तुम्हाला करता येईल ते म्हणून करावं. आणि जे 10,000 रुपये आहेत हे वर्ष आशीर्वाद देवाला केलेला आम्हाला हे वेगळ्या प्रकारे आणि 10,000 रुपये उपकार सुद्धा त्यांना दिलेलं आहे. त्याबरोबरच आपलं चर्च बिल्डिंग फंड आहे त्यासाठी 10,000 रुपये दिलेले आहेत. असे एकूण 25,000 रुपये हे अनुदान त्याने केलेलं आहे. मी खरोखर मंडळीच्या वतीनं पाळ्याच्या नात्याने इमानुएलचे कुटुंब त्या सर्वांचे मनापासून उपकार मानतो आणि दरवर्षी देतो तो. परंतु त्याने मला शिकवलं तर शिकतो म्हणतो पप्पा मी सुरुवातीपासूनच देवाचं दान देवाला एका कार्यात काढून ठेवतो. अरे देवाला आम्हाला देतो, आम्हाला देवाला द्यायचं आहे. आणि पिता परमेश्वर करो असे अनेक उत्तम देणगीदार अभ्यासक आम्हाला मिळावेत, देवाचं गौरव व्हावं आणि देव आम्हाला आशीर्वाद करावं. जे वाढदिवस झालेले आहेत जन्माचे वाढदिवस लग्नाचे वदापन देईल व त्यांना आशीर्वाद देऊ. त्याबरोबरच या ठिकाणी जे आपलं देण आहे चर्चचं दान, रविवारचं दान आतापर्यंत तुझ्याकडे असेल ते कृपा करून तुम्ही या ठिकाणी घेऊन मंदिरामध्ये आणि त्याबरोबर आपलं दशांश जे आहे जे चर्च फंड आहे त्यामुळे द्यायचं आहे. इतर जे काही देणं असेल ते उदाहरणार्थ आपण देऊया. आणि त्यावर जे पाकिटाचं दान आहे उपकारचं सुद्धा आपण देणार आहोत आणि रेग्युलर दान आहेत. या दानाच्या करवी मंडळीमध्ये जे काही भरपाई आहे, जे काही तूट आहे हे आपल्या प्रार्थनेनं देण्यानं देवा भाऊ काढणार आहे. आणि पिता परमेश्वर करो आणि उत्तम असे आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असो. यावेळेस मंडळी उभा राहतील आणि दानार्पण घेण्यात येईल. आणि दानार्पणासाठी गीत क्रमांक 3 हे आपण सर्व मिळून म्हणूया. आणि आपल्यासमोर ऑफरिंग बॉक्स आहे, त्या ऑफरिंग बॉक्स मध्ये आपण एक एक जण येऊन आपली आपली पाकिटं दिलेली आहे ती पाकिटं त्याच्यामध्ये आपण ऑफरिंग देणार आहोत आणि त्यानंतर परत ऑफरिंग होणार आहे. आपण पहिला प्रार्थना करूया. हे जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वरा, दे बाप्पा तू सहाय्य केलेस आजपर्यंत आम्हाला म्हणून तुझे आभारी आहे. दे बाप्पा यावेळेस दे बाप्पा सर्व काही तुझ्या हाती घे. दे बाप्पा तू सर्व मंडळीचे दान दे बाप्पा जे काही आम्ही आता जमा करणार आहोत दे बाप्पा या चर्चच्या साठी उपयोगी करून घे. दे बाप्पा तुझ्या थोर आणि गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक दे बाप्पा. आमेन.
सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा आज लाभला नवीन वर्षाचा आज लाभला नवीन वर्षाचा सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा काल सिंधुक नित्य कळवळला काल सिंधुक नित्य कळवळला नच दया कुणाची बिंदू मात्रयाला नच दया कुणाची बिंदू मात्रयाला या सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा आज लाभला नवीन वर्षाचा आज लाभला नवीन वर्षाचा किती वाट वाटले ठार झालो आता किती वाट वाटले ठार झालो आता किती वार धावला प्रभू जगत दाता किती वार धावला प्रभू जगत दाता त्या सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा आज लादला नवीन वर्षाचा आज लादला नवीन वर्षाचा हे स्मरा जयोत्सव करा नसे हो भीती हे स्मरा जयोत्सव करा नसे हो भीती जरी प्रभूच्या पारी खरी खरी प्रीती जरी प्रभूच्या पारी खरी खरी प्रीती या सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा आज लादला नवीन वर्षाचा आज लादला नवीन वर्षाचा ही प्रीती खरी ती प्रीती गुलाबी नारी ही प्रीती खरी ती प्रीती गुलाबी नारी परियावगे पन प्रभु तजी जाई पियावगे पन प्रभु तजी जाई या सवा प्रभूला सवा दिवस सोन्याचा आज लादला नवीन वर्षाचा आज लादला नवीन वर्षाचा प्रभूला सवा दिवस सोन्याचा मी पाळसाहेबांना विनंती करतो की ते आपल्यासाठी प्रार्थना करतील.
आपण दानावर प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा आपण इथून जात असताना आता पुष्कळ लोकांनी हात देण्याचा प्रयत्न करतो, पण हात देऊ नका, असा हात जोडा कृपा करून. आपण कधी काय आनंद देऊन आपण ते हात शेकाण करत असतो, ते करू नका. ते तथ्य पाळूया आणि आपण आता इथले मी सर्वांना हात करतो. तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं जावं, आनंदाचं जावं आणि सुखी ठेव. ते दिवस येतील की आम्हाला पुन्हा भेटता येईल हात देऊन वगैरे, हा जे असेल. परंतु आपण ते जे काही नियम आहेत पाळण्याचा प्रार्थनापूर्वक प्रयत्न करूया. प्रार्थना करूया. हे महान आणि गौरवशाली परीक्षा सर्व पित्या आणि तुझ्या मनापासून उपकार आणता प्रभू. तुझं उपकार करणं प्रभू किती चांगलं आहे, किती गोड आहे प्रभू, किती आनंदाचं आहे, सौख्याचं आहे परमेश्वरा. आणि प्रभू ते न संपणार असं आहे. इतके उत्तम आशीर्वाद आम्हाला देतो प्रभू. मान, वैभव, गौरव याने आम्हाला तू मुकुट मंडित करतोस. या जगातलं वैभव आणि प्रभू तू आम्हाला चुकून दिलेला आहेस. पण आपल्या करता परमेश्वरा आम्हाला या वर्षभरामध्ये हे पाहता यावं, आदर करता यावा, प्रभू त्याबरोबर एकमेकांचा आदर करता यावा आणि आमच्या प्रत्येक कुटुंबाला प्रभू तुझ्या आशीर्वाद भरलं जावं आणि परमेश्वरा तुझा आनंद मला घेता यावा असं दयन कृपा कर. हे प्रार्थना करतो. ज्या काही विनंत्या प्रभू तू सादर केली तर सर्व आशीर्वाद तू कर आणि परमेश्वरा आमच्या प्रत्येकाचा चालक आणि पालक तू राहा. दान या ठिकाणी प्रभू सुकन्या प्रांजळे प्रभू प्रशांत आंग्रे लेकरांना प्रभू तिच्या पाकळी मुनीमधून प्रभू सेवक करून जे काही अनुदान दिलं फक्त लेकराला अशा प्रकारचा उत्तम आशीर्वाद दे परमेश्वरा. तिच्या वेळेला आशीर्वाद दे प्रभू आणि तिच्याकडे स्वतःचा गौरव करून घे. त्याबद्दल प्रार्थना करतो प्रभू. सुपुत्र प्रभू डॉक्टर इमानुएल बत्रिशा नातू बनाया रेस्त पाकिनबाई स्वतः प्रार्थना करतो परमेश्वर. जे काही लेकरांना या ठिकाणी मोठ्या आनंदाने प्रभू देवाच्या गौरवासाठी आणि तुझा आनंद निर्माण करण्यासाठी परमेश्वरा त्यांच्या कमाईमधून जे काही दिले करू आशीर्वाद कर. त्यांची भांडार तो होर परमेश्वरा त्यांना सुखी संपन्न ठेवून अधिक गौरव करता यावं अशा प्रकारची कृपा तो कर. या ठिकाणी प्रभू या बॉक्स मधून उपकार सुद्धा दार पात्रांमध्ये प्रभू दे अर्पण प्रभू दिलेली हात आणि अंतःकरण दयेचे कृपेचे कर परमेश्वर आशीर्वाद तो कर. आणि प्रभू राजांचा राजा प्रभूचा देवाचा देव तो आहे. उत्तम आम्हाला देतो प्रभू. त्याला अधिक आम्ही धैर्य द्यावं आणि अधिक आम्हाला घेता यावं आणि तू गौरव करता यावं अनेकापर्यंत आम्हाला पोहोचता यावं यासाठी परमेश्वरा दानाबरोबरच तो आमच्या जीवात्म्याचा स्वीकारतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा राज्य सामर्थ्य तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. तू संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकार तुझ्या पाडो. तुझ्या कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देव. आता आमच्या पवित्र ख्रिस्ताची कृपा देव जर बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती सहभागिता परमेश्वरा वर्षाचे पुढे सुरुवातीपासून शेवटापर्यंत परमेश्वरा आणि पुढे जीवाजीव राहेपर्यंत आणि तुझं पुढे येणं होईपर्यंत परमेश्वरा होताना होतो गौरव करण्यासाठी प्रभू तो आशीर्वाद चांगलपण समुक्षता आमच्यावर आता आणि म्हणजे प्रत्येक लांबतरावर विश्वास नाही प्रभू युगाने असो. आमेन आमेन.
साठी चान्स दिला म्हणून त्या पाळसाहेबांचा मी खूप खूप आभारी आहे.